जोशी 11 भादवड बी संघाला सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर मुसाबाई यांच्याकडून 5000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. पहिला चेंडू, चेंडूला ड्राईव्ह केलेल्या व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. सिंगलने ऑफ द मार्क झालेला आहे. रोहिदास मोतीराम चौधरी साहेबांचं शुभ आगमनाला आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम रोहिदास भाऊ, मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. सोनादेवी चषक 2025 मध्ये तुषार चौधरी यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्टेम कर्मचारी आहेत, यस त्यांचे देखील खूप खूप हार्दिक स्वागत. त्यांचे देखील शुभ आगमन झालेलं आहे. बॅक टू नावन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघात एक जबरदस्त सामना आपण पाहतो. एका बाजूला जोशी 11 भादवड तर दुसऱ्या बाजूला कानाई पाय. सामन्याला सुरुवात झालेली आहे. सन्मानी व्यासपीठावर विराजमान आदरणीय रोहिदास भाऊ चौधरी या परिसराचं एक फार मोठं नाव आहे. रोहिदास भाऊ चौधरी सन्माननीय बरंजी चौधरी साहेब यांचे खंदे समर्थक या व्यासपीठ मंचावर त्यांचं शुभ आगमन झाले. वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. सलामी गोलंदाज रविकांत अक्रॉस लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क सत्ता आल्यानंतर चेंडू जो डीपला एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव, एक धावेने संघाची धावसंख्या अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू चढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट मध्ये थोडासा संपर्क आपण पाहिला. पंडित नाईक याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन मागच्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार ज्याने खऱ्या अर्थानं पटकावला होता प्रदीप पाटील जातोय. नेक्स्ट बॅट्समन सन्मानी व्यासपीठावर विराजमान सन्मानी रोहिदास भाऊ चौधरी. खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे या स्पर्धेसाठी देखील आम्हाला मोलाचं सहकार्य आणखी प्राप्त झाले, आर्थिक सहकार्य त्यांच्याकडे आलेले आहे. थोडा आवाज दे ना. दुसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आणि गोलंदाज रमेश येतोय. गोलंदाज रमेश ऑन साइडचा पटका सजलाय, चेंडू तो वाडिश डीप. लॉंगरला चांगले क्षेत्ररक्षण, मात्र 2 धाव घेण्याची संधी. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सध्या धावसंख्या होते ती 6. हॅलो हॅलो आपण सुंदर ड्राईव्हचा पटका आपण पाहतो. आपलं मात्र आपल्या फॉलोथ्रू मध्ये सुंदररित्या कलेक्ट केला जातो. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या स्थिर आहे. 1-6.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फटका मारण्यासाठी खरं आता तुमच्याकडे तुमचं फुटवर्क फार महत्त्वाचं असतं, तुमचं टायमिंग फार महत्त्वाचं असतं, तुमची नजर फार महत्त्वाची असते. यानंतर एकता सारंगाव विपक्ष नंदकिशोर खारबाव. चालू सामना 3 ओव्हरचा आहे ना. बघा चालू सामना देखील फक्त 3 ओव्हरचा आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन याच्या बंद खाली या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, मार्गस्थ पंचायत कॉर्स तालुक्यात पाहूनचा रणप घेताना गोलंदाज रमेश. चेंडू आणि बॅटमध्ये आपण नीचे थोडासा हलकासा स्पर्श केला. चेंडू बॅटच्या आउटसाइड एज येऊन जातोय एस्ट्यांच्या मागं. एक धाव कंप्लीट. या एकदम सांगा धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होते ती 9. ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावर आहे. शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं बाकी असावा दुसऱ्या ओव्हरमधून रमेशचा. चेंडूला सुंदर सॉफ्टवेअरचा फटका आपण पाहतोय. चेंडू येतोय मिडअपला, चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 11. षटक क्रमांक दुसरा संपता 2 षटकांच्या अंती धावसंख्या ती फक्त आणि फक्त 11. पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला थोडासा बागपोड संघ आहे. जोशी 11 भादवड साजेशी कामगिरी पहिल्या 2 ओव्हरमधून या संघाला साधता आली नाहीये. अजूनही उर्वरित शेवटच्या अंतिम ओव्हरचा सामना बाकी आहे आणि येणारे 7 चेंडू बघूया 7 चेंडू संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. सारंगाव आणि खारबाव. जय बजरंग. एकता सारंगाव आहे ना. एकता सारंगाव विपक्ष नंदकिशोर खारबाव. या 2 संघांमधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. हा सामना देखील फक्त 3 ओव्हरचा असेल. 11. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास आणि गोलंदाज येतो केशव. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटकात गोलंदाज केशव. स्ट्राईक रोटेट कडे संधी आहे. फलंदाज नरेश याला. ऑफस्टॉपच्या अतिशय बाहेरचा चेंडू. चेंडू थोडासा स्टेअर केला. चेंडू पॉइंटला जातो. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल का. यस 3 धावा कंप्लीट. आणि तिसरी धावेसाठी फलंदाज मला वाटतं चौथी का तिसरी 3 कंप्लीट. चौथ्या धावेसाठी फलंदाज बाद. नेक्स्ट न्यू बॅट्समॅन दिलीप मोरे. क्या बात है. नेक्स्ट बॅट्समॅन येतो दिलीप मोरे. एकता सारंगाव विपक्ष नंदकिशोर खारबाव. या 2 संघांमधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित आपण थोडासा स्पर्श पाहिला होता. चेंडू बॅटीचं चुंबन घेऊन निश्चित एस्ट्याच्या मागे आपण पाहिलं होतं. मग एस्टे चेंडू गॅदर करता आणि चेंडू मात्र नॉनस्टॉपला जातोय. 4 धावा मिळतील. या 4 धावांनी संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते धावसंख्या होते ती
18. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज रमेश. केशव आहे का? केशव आहे. 18 धावा झाल्यात. 3-3. चौथीला आउट झाले. 3 धावा. या आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका फलंदाज दिलीप मोरेच्या बॅट मधून. दोन धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती. वेलकम संदेश वखारे. धावसंख्या 21. किती बॉल बाकी आहेत? अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा इनसाइडचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एकच धाव. धावसंख्या 22. शेवटचा अंतिम चेंडू मात्र बाकी आणि पेस करण्याची जबाबदारी खांद्यावर घेताना फलंदाज प्रदीप पाटील, मागच्या सामन्यातला हिरो. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. चेंडूला स्विचित करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. निर्धाव लेग बाईकचा इशारा येतोय. 1 धावेचा निर्वाळ. धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती ती 23 आणि विजयाचं एक मापक लक्ष आहे फक्त आणि फक्त 24 धावांचं. आज बघूया शिवाजी भोरे, तुम्हाला संधी आहे. 18 चेंडू 24 धावा असं छोटस समीकरण. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करू एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला नंदकिशोर खारबाव तर दुसऱ्या बाजूला एकता सारंगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन आहेत. बघा निर्धारित 3 राऊंडचा सामना आहे. कोण बोलतो डिसाईड करा. तुम्ही बोलता. चला एकता सारंगाव संघाचे कॅप्टन. आणि एक्झिट मला वाटतं तेच आलेलं आहे. हेड असं म्हणणं होतं तेच येत आहे. मान्यवरांचा खूप खूप आभार. मित्र फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगा. बॅटिंग बॅटिंग बॅट फर्स्ट. ऑल दी बेस्ट.
दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. वॉटर स्ट्रीमचे कर्मचारी अधिकारी आहेत. यस ना, पवार साहेबांना विनंती करते आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचं आहे. वॉटर स्ट्रीमचे अधिकारी पवार साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक आहेत, त्यांना मी विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. लक्ष 24 धावांचं माफक लक्ष पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. रोहिदास भाऊ चौधरी साहेबांकडून स्पेशल तुम्हाला इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. यस मित्रांनो, आपण पाहतात न भूतो न भविष्यती असा क्रिकेटचा अद्भुत सोहळा टेमघर नगरीमध्ये ऐतिहासिक ग्राउंड आहे सोनादेवी क्रीडानगरी टेमघर. ह्या मैदानावर सोनादेवी चषक डे 2 दिवस क्रमांक 2 ही स्पर्धा आपण पाहतात. प्रदीप चौधरी साहेबांचं शुभ आगमन झालं, त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम प्रथम क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय शिवनाथ शंकर चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे त्यांचं विशेष आभार व्यक्त करतोय मी या स्पर्धेच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला जोशी 11 भादवड बी मी आपणास विनंती करतोय, वेळ आपल्याजवळ खूप कमी आहे. 8.00 सरासरीने धावा जोडाव्या लागतील प्रति षटक आपण जर विचार केला तर. धर्मेंद्र आणि त्याला साथ देण्यासाठी दिनेश, धर्मेंद्र आणि दिनेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना. जोशी 11 भादवड आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. चला सामन्याला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. सेकंड इनिंगला आता सुरुवात होईल. 24 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी टीम श्री कानाई माता पायला. पंडित पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होते. दिनेश आणि त्याला साथ देण्यासाठी धर्मेंद्र ही जोडी सलामीची जोडी. टू ओपनर प्लेयर
खेळपट्टीवर. चला लगेचच आपण सामना सुरू करूया. पंचांचा ग्रीन सिग्नल. प्ले. पहिला चेंडू आकाशी फटका आसमानी टोला. कॅच ड्रॉप. नजर आटीवर दुर्घटना घटी. कॅच ड्रॉप. 2 धावा पूर्ण करतो दिनेश. जीवनदान बॅटर दिनेशला. नशिबाची साथ बघा, कधी कधी क्रिकेट खेळामध्ये लक फॅक्टर, नशिबाची साथ लाभावी लागते आणि आज नशिबाची साथ मिळाली ते बॅटर दिनेशला. 2 धावा पूर्ण करतोय. ऑफ द मार्क झालेला आहे. संघाचं खातं खोलतोय या 2 धावांच्या मदतीने. पुन्हा एकदा पंडित षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. टेमगर गावाच्या टोकाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल डावखुरा बॅटर दिनेश. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही. दिशाहीन चेंडू. धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 3. खराब चेंडू होता. उजव्या एसटीच्या बाहेर वळण घेणारा चेंडू आपण बघितला. पुन्हा एकदा पंडित. पुलचा फटका. फुल अँड पॉवरफुल डिलाइटफुल. चेंडू गेला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. बघा, झेल सोडला होता दिनेशचा, म्हणूनच झेलाला खूप महत्व असते क्रिकेट खेळामध्ये. कॅच ड्रॉप आणि त्यानंतर बघा त्याचं रूपांतरण षटकार ठोकला दिनेशाने. धावसंख्या पुढे जाताना धाव 9. मी निवृत्ती पाटील आपणास विनंती करतोय, ज्यांच्या सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायत सुरई सारंगावच्या विद्यमान सरपंच आहेत. मोनिका निवृत्ती पाटील ज्या विद्यमान सरपंच आहेत सुरई सारंगावच्या, आणि त्यांचे यजमान निवृत्ती पाटीलांना विनंती करता आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. धावसंख्या धावफलक 9. जबरदस्त घणाघाती प्रहार केला होता. पुलचा फटका खेळला होता बॅटर दिनेश. पंडित पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. साइड चेंज करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल. सामना करेल बॅटर दिनेश. स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. 9 धावा धावफलकावर आहेत. जोरदार अपील. फिंगर अप. दिनेशला मैदान सोडावे लागेल. लेग बिफोर विकेट. पायची स्वरूपामध्ये बाद होते दिनेश. सरते शेवटी शिकार केली. दिनेशला बाद केलं पंडित याने. एक तुम्हारी एक हमारी चलती हुई. आता पाहतो आपण षटकार खाल्ल्यानंतर बॅक करताना गोलंदाज पंडित. धावफलकावर धावा स्थिर आहेत 9. एक गडी बाद झालेला आहे दिनेशच्या रूपामध्ये. न्यू बॅटर बालाराम येतोय नंबर 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. बॉलिंग मार्कवर पंडित. 18 चेंडू आणि 24 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी टीम श्री कान्हाई माता पायला. चला अधिक वेळ घेऊ नका.
षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार होते बॉलिंग ट्रॅकवर पंडित. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्याने स्लाइस केले चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष होता. एक धाव पूर्ण केली. हा ना होता ना. फक्त एकच धाव. संतुष्ट बॅटर बाळाराम. धावसंख्या पुढे जाताना डबल डिजिट दुहेरी अंकामध्ये पदार्पण करताना 10. एक गडी बाद. अजून 14 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 14 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवर एक धाव असं समीकरण आता शिल्लक राहिलेलं आहे. 14 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा सज्ज होते पंडित बॉलिंग मार्कवर. चेंडू आणि बॅट मध्ये हवं तसं संपर्क होत नाही. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चोरटी धाव पूर्ण केली आहे. चिक्की सिंगल. धावसंख्या आता सिंगलने पुढे जाताना 11 या आकड्यावर. 11 धावा गडी बाद झाल्या. एक. पुन्हा एकदा पंडित. पॉवर स्टेमचे अधिकारी पवार साहेब यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले. त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय आणि त्यांचा शुभ सन्मान प्रदीप चौधरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. उपशहर युवा सेना प्रमुख प्रदीप चौधरी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचा आहे. मांडेवरांचा शुभ सन्मान केला जात आहे. अतिथी कक्षामध्ये महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शॉल आणि पाहतोय हे आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर निवृत्ती पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. रोहिदास भाऊ चौधरी मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत सुरई सारंग गावच्या सौभाग्यवती मोनिका निवृत्ती पाटील आणि त्यांचे यजमान निवृत्ती पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. त्यांचा शुभ सन्मान अतिथी कक्षामध्ये संपन्न केला जात आहे. चला तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध नाही. पंचांना जेव्हा डाऊट असेल तेव्हाच ते DRS ची मागणी करतील. स्ट्रिक्टली वॉर्निंग. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 12. निम्मा पल्ला पार केलाय. 12 धावांची अजून आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू. चेंडूला मात्र हुक केलेला आहे. चेंडू चाललाय लॉंग लेग कडे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. चांगला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा आहेत धावफलकावर 16 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज. येणाऱ्या 12 चेंडूंमधून निश्चितच 12 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची आवश्यकता. व्यासपीठावर पाहतोय पॉवर स्टेम चे अधिकारी पवार साहेब त्यांच्या वतीने या स्पर्धेला 11,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा विशेष आभार व्यक्त करतोय. अमोल पवार साहेब स्टेमचे अधिकारी आहेत आणि निश्चितच त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला रोख रक्कम 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मी एकनाथ शिंदे साहेबांचे कट्टर चाहते समर्थक आहेत. यस त्यांचं व्यासपीठावर शुभ आगमन देखील झालेलं आहे आणि या सामन्याचा ते मन मुराद आनंद घेताना पुन्हा एकदा त्यांचं मी आता फक्त आणि फक्त विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण आहे. 12 चेंडू या धावांचं संरक्षण डिपेंड करण्यासाठी आता जोशी इलेव्हन भादवड संघाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. मजबूत स्थितीमध्ये टीम. श्री कान्हाई माता पाये. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. तिथे काय घडलंय पाहावं लागेल. झेल टिपला. डायरेक्ट हिट केला. चेंडू तिकडे चालला. धाव दुसरी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक्झॅक्टली तिथे काय घडले पाहूया आपण. यस फलंदाज होते बाद.
धर्मेंद्र तांगडी बाद झालेला आहे. यस, नो बॉल आहे, फक्त ती एकच धाव आहे. धर्मेंद्र तांगडी धावचित बाद झाला होता. एकच धाव ही धावफलकावर जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या धावफलकावर 17, विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. न्यू बॅटर शिवाजी येतोय. टीमचा कॅप्टन सर सेनापती. कॅप्टन पदाची मोठी जबाबदारी त्याच्यावर आणि खूप चांगली कामगिरी आता बघायला मिळते या स्पर्धेमध्ये. श्री कान्हाई माता पाये या संघाचे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण इथून बॅक करावं लागेल टीम जोशी 11 भादवड संघाला. जादुई गोलंदाजी करावी लागेल. मिरॅकल बॉलिंग इथून करावी लागेल. फ्री बॉल आहे यानंतरचा. शिवाजी स्ट्रायकिंग एंडला. न्यू बॅटर आपण पाहतात. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी प्रदीप पाटील सज्ज होते टेमगर गावाच्या टोकाकडून. पुलचा फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे स्क्वेअर लेगला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवाजी खूप वेगाने धावताना खेळपट्टीवर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण करतोय. विजयापासून फक्त आणि फक्त 5 धावा दूर आहे टीम श्री कान्हाई माता पाये. दमदार कामगिरी या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. खर तर आज मनामध्ये पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या तयारीमध्ये एक जिद्द ठेवली होती. श्री कान्हाई माता पाये संघ कर्णधार शिवाजी याने ओपिनियन मध्ये सांगितलं होतं चेंडूला अलॉंग दी कार्पेट खेळून काढलेला आहे. चेंडू गेला होता मिड विकेटला. धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 20. फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. अमोल पवार साहेब स्टेम अधिकारी एकनाथ शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक आणि त्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलेले आहे. त्यांचं पुन्हा एकदा मी विशेष आभार व्यक्त करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रेट फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. असफल. फलंदाज धावचित बाद होते बालाराम. गडी बाद होतोय टीम श्री कान्हाई माता पायेचा. धावा धावफलकात 21. 3 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू प्रदीप पाटील चांगदेव साठी सरळ बॅटने फटका खेळलेला आहे. चेंडू येतो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सहज पूर्ण करतोय बॅटर चांगदेव. स्कोर आर लेवल. 1 शॉटचा इशारा येतो. यस, फक्त एकच धाव ग्राह्य धरली जाईल. 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. अमोल पवार साहेब पाहतात आपण व्यासपीठावर. स्टेम अधिकारी एकनाथ शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक. कोकण पदवीधर मतदार संघाचे 2 वेळा टर्मचे उमेदवार देखील ते होते. आता मात्र पाहतोय आपण फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस चेंडू होता. चेंडू बिहाइंड द विकेट जातोय. 1 धाव पूर्ण करताना दुसरी धाव घेतली जात नाही. स्कोर आर लेवल. धावा आता बरोबरीत पाहतो आपण. 1 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. धावांची बरोबरी झालेली आहे. 1 धाव विजयापासून दूर टीम श्री कान्हाई माता पाये. पहिला विजय नोंदवण्याच्या तयारीमध्ये शिवाजी भुरे खूप संघाच्या कामगिरीवर खुश बघायला मिळतात. चेंडू मात्र अतिशय चांगला होता. खोलवर टप्प्यात चेंडू टाकला होता.
निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. आणि आता शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. एखादा मिरॅकल बघायला मिळेल का क्रिकेट खेळामध्ये? अशा प्रकारचे मिरॅकल जादुई गोलंदाजी आपण बघितलेली आहे. यस, एकता सारंगाव संघ देखील दाखल झालेले आहे टेमघर नगरीमध्ये. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. सोनादेवी चषक 2025 मध्ये शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. रवी, बघूया रवी जादुई गोलंदाजी करणार का? स्ट्रायकिंग एंडला चांगदेव आहे. एक कंप्लीट जबरदस्त खेळाडू आहे चांगदेव. हे बघा, चेंडूला हुक केलेलं आहे. बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. चाललाय चेंडू. आलो 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 सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेला जाऊन धडकला. विजय चौकार. याच बरोबर सामना जिंकलेला आहे श्री कान्हाई माता पाये या संघाने. हार्दिक अभिनंदन.